डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे शैक्षणिक वर्ष 2024-25 या अंतर्गत प्रथम वर्ष MAW प्रथम वर्ष ग्रामीण अध्ययन शिबिर याचे आयोजन करण्यात आलेले असून ग्रामीण अध्ययन शिबिराचा एक भाग पथनाट्य हा देखील असतो। पथनाट्य हे विविध सामाजिक प्रश्नांना घेऊन बनवण्यात आलेले असून तर त्यापैकी माझा चौथा ग्रुप आहे। माझ्या पथनाट्याचा जो विषय आहे तो स्वच्छता आणि आरोग्य यावरती आहे। तर पाहूया लगेचच आपण एक छोटीशी नाटिका। नाटक बघा बिन पैशाचं नाटक बघा। दसऱ्यानी घालमा अंगण टाकी राहिली का गटार घालण्यात की पट्टी तुला काय मेकली का बाकी बायना दिसत तुले अहो माय डास येतात पुन्हा पोरे आजारी पडतील मना बी पडतील। आता तू सांग बाई मी काय करणार ते बघ बाई सुका कचरा आणि ओला कचरा नारा टाकत जाय आणि एकाच ठिकाणी टाकत जाय। चालेल बाई आता सुका कचरा आणि ओला कचरा एकच सांग। स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने देश से अपने वादा ये वादा कर लिया हमने स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने देश से अपने वादा ये वादा कर लिया हमने। माय ओ माय काय होई ना तुले काय होई ना रे पोट आणि डोकं दुखी रे ना बोलतात। चल तुला डॉक्टर कडे लई जास मी। डॉक्टर मन पोरले काय होई ना जरा देखतस का तुम्ही? काय रे बाळा काय झालं तुला? पोट आणि डोकं दुखी रे ना बोलतात डॉक्टर साहेब ने उलटी बी व्हायले। हो का मला तर ही मलेरियाची लक्षणं वाटताय। मलेरिया हो मलेरिया काय रास मॅडम थोडं सांगतस का मले? मलेरिया हा डास चावल्यामुळे होतो। मला सांगा तुम्ही तुमच्या गावातील परिसर कसा ठेवता? माय बलती गंदगी से आमना गल्ली मा आणि त्या गटारी ना पूर्ण तुंबे से आमना दार से आता काय करणं? हे बघा तुम्हाला तुमचा आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा लागेल त्याच्याने रोगराई पसरणार नाही आणि आजारही होणार नाही। माझ्या जोर लागली बरोबर देते तुमच्या घरामध्ये संडास नाही का? आहे पण आमच्या घरात नाही जात सगळे बाहेरच जातात। असं कसं? शौचालयासाठी उघड्यावर बसायला नाही पाहिजे कोणीही त्याच्याने काय होतं माहिती का? पूर्ण रोगराई पसरते आणि ते शौचालय उघड्यावर करून येतात तर घरात पूर्ण रोगराई पसरून जाते आणि घरातले लोक आजारी पडतात। म्हणून घरातच तुम्ही शौचालयाला जात जा असंच करावं लागेल बाई आता। पोम 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 चले चोपड़ा मावा कुल्फी मावा कुल्फी चले 5 रुपए 20 रुपए 20 रुपए चले घोड़े कुठे रे बोल ठीक आहे लेवा चल चल लवकर ओ दादा थांब काय रे भाऊ कुल्फी द्या ना आमले बे कोणती कुल्फी आहे? अरे भाऊ एकदम सस्ता आहे 5 रुपये 10 रुपये 15 रुपये मावा कुल्फी 20 रुपये आपल्याकडे बोल काय पाहिजे तुले? 20 वाली कुल्फी मला पाहिजे वाले काका दादा कुल्फ्या पैसा दे रे छोट्या चला ट्रेन आय बाप्या अरे हात पाय तोंड इसन कर माये रे राहू दे ओ माय जाऊ दे ना। अरे राहू दे काय गल्ली मागितलं सांड पाणी शेवटा गटांना पाणी वाई राहिना ना गल्ली मा पटी रोगराई कर माई लागीन ना हात पाय तोंड इसन कर माये जाऊ दे ना माय जाऊ अरे दे। जाऊ दे काय तुला दवाखाना बी खर्च करू आणि बाकीना घर मा बी खर्च करू मग कोण करेल? हात पाय तोंड इसन जाऊ दे ना।
तर बघितलं मंडळी, अतिशय छोट्या छोट्या प्रश्नांवरून आपले आरोग्य धोक्यात येत असते. साधारणतः नुसतं सांडपाणीचं जरी आपण व्यवस्थापन नाही केलं तरी आपल्या अवतीभोवती डास पसरतात, साथीचे रोग पसरतात, मलेरिया वगैरे इत्यादी आजार होतात. त्याच्यानंतर बाहेर शौचात जरी गेलं तरी आपल्याला घरामध्ये आपण आजाराला आमंत्रण देत असतो. तर काय आहे की आपण आपल्या स्वच्छतेचं निगा राखली पाहिजे, लक्ष राखलं पाहिजे. यावरून काय होतं की आपला आर्थिक पैसा पण खर्च होतो, मानसिकता पण खराब होते आणि वेळही जातो आपल्या पोरांच्या पायी. आपल्या आरोग्य आपल्या हातात असते, त्याच्यामुळे आपण आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. धन्यवाद. स्वच्छ भारत सुंदर भारत, स्वच्छ भारत सुंदर भारत, एकच ध्यास, एकच ध्यास, एक कदम, एक कदम.